हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी घेऊन आले कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पाहत आहोत. सो फर्स्ट वन पाहिले आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपण ऑलरेडी पाहिलं आहे, राऊट्स लॉ बघितला त्याच्यामध्ये की ज्याच्या थ्रू आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे हे प्रूव्ह केलं. देन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर पाहिलं. देन लास्ट वन पाहिलं की मोलर मास ऑफ सोल्यूटचं मोलर मास फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केला, फॉर्म्युला फाइंड आउट केला. कशाच्या थ्रू? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच्या थ्रू. सो लास्ट सेकंड पॉईंट आहे, सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, दॅट इज द इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असंही म्हणू शकतो. सो बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय की बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच इट्स वेपर प्रेशर इज इक्वल टू द अप्लाइड प्रेशर, दॅट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच काय की बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड बॉइलिंग पॉईंट, त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट कधी आहे, त्या कोणत्या टेम्परेचरला म्हणतो की ज्या टेम्परेचरला त्या लिक्विडचं वेपर प्रेशर हे इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी इक्वल असतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट म्हणतो. सो आता बॉइलिंग पॉईंटमध्ये इलिव्हेशन काय होतं. सो फर्स्ट वन आपण एका बिकरमध्ये काय घेतले, प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट घेतले. मी एक बिकर घेतला की ज्याच्यामध्ये मी घेतले प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट घेतला आणि त्याला काय दिले, हीटिंग दिली. बर्नरच्या थ्रू आपण त्याला हीटिंग देतो. सो आपण काय घेतले, प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट घेतला. होलाटाईल म्हणजेच काय आहे की जो काय होतं ते लिक्विड रूम टेम्परेचरला इव्हॅपरेट होतं, रूम टेम्परेचरलाच ते इव्हॅपरेट होऊन जातं. त्याचं लिक्विडचं वेपरमध्ये कन्वर्जन होतं आणि अशा सोल्युशनला, अशा सॉल्व्हंटला, होलाटाईल सॉल्व्हंटला आपण हीटिंग देतोय. सो तो काय होणार आहे, लगेच काय होणार आहे, बॉईल होणार आहे, ते सोल्युशन बॉईल होणार आहे आणि वेपरमध्ये कन्वर्ट होऊन काय होणार आहे, इव्हॅपरेट होऊन जाणार आहे. कारण काय आहे, ऑलरेडी ते काय आहे, होलाटाईल सॉल्व्हंट आहे, त्यामुळे तो ऑलरेडी इव्हॅपरेट होत असतो आणि त्याला हीटिंग दिल्यामुळे काय होणार आहे, ते लगेच बॉईल होऊन त्याचा बॉइलिंग पॉईंट काय येणार आहे, कमी येणार आहे. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल काय होणार, 10 डिग्री येईल किंवा 20 डिग्री येईल. लगेच काय होणार आहे, ते प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट लगेच होणार आहे, कमी टेम्परेचरमध्ये ते बॉईल होणार आहे. देन सेकंडच्या ह्याच्यामध्ये मी काय घेतलं आहे, सेकंड बिकरमध्ये मी सेम काय घेतलं आहे की प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय ॲड केलं आहे, नॉन होलाटाईल सोल्यूट ॲड केला आहे की ज्याच्यामुळं काय होतं, नॉन होलाटाईल सोल्यूट म्हणजेच काय, तो होलाटाईल नाही आहे, तो इव्हॅपरेट होणार नाही आहे. मग त्याच्यामुळं काय होतं की प्युअर होलाटाईल सॉल्व्हंट असल्यामुळं काय होणार, होलाटाईल असल्यामुळे तो इव्हॅपरेट होणार. पण नॉन होलाटाईल सोल्यूट असल्यामुळं काय होणार आहे, तो इव्हॅपरेट होऊन देणार नाही, म्हणजेच त्याला रिस्ट्रिक्शन करतो. आपण वेपर प्रेशर मध्ये आपण पाहिलं आहे की आता काय झालं, सॉल्व्हंट आणि सोल्यूट मिळून सोल्युशन तयार झाले. आता ह्या सोल्युशनला मी हीटिंग देते. ह्याच्यामध्ये काय, होलाटाईल सॉल्व्हंट आहे आणि नॉन होलाटाईल सोल्यूट आहे, त्यामुळे ह्याचं बॉइलिंग होणं किंवा लिक्विडचं वेपरमध्ये कन्वर्ट व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्याचं टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू प्युअर सॉल्व्हंटपेक्षा त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच काय की मी ह्या प्युअर सॉल्व्हंटचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, दॅट इज बॉइलिंग पॉईंट म्हणजे द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच ह्या लिक्विडचं, ह्या सॉल्व्हंटचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होताना जे वेपर प्रेशर क्रिएट झालं ते इक्वल टू द काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी होणार आहे. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार आहे, बॉइलिंग पॉईंट. सो TB आणि 0, कारण काय आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, म्हणजेच काय आपण त्याला देतो, नॉट देतो. सो टेम्परेचर ॲट विच द सॉल्व्हंट इज बॉईल अँड TB म्हणजेच काय आहे, टेम्परेचर ॲट विच द सोल्युशन इज बॉईल, म्हणजेच बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड TB इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. सो काय आहे की प्युअर सॉल्व्हंटचं बॉइलिंग पॉईंट हा लेस असणार आहे कुणापेक्षा, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशनपेक्षा. कारण सोल्युशनमध्ये काय आहे, नॉन होलाटाईल सोल्यूट्स आहेत, त्यामुळे तो वेपरमध्ये कन्वर्ट व्हायला थोडंसं जास्त वेळ लागणार, त्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. सो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणजेच काय की
डेल्टा टी बी म्हणजेच दोन्हीतला डिफरन्स, दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजेच काय झालं, इलिव्हेशन झालं म्हणजे काय आलं की प्युअर सॉल्व्हंट जेव्हा आपण घेतलेला तेव्हा त्याचं बॉइलिंग पॉईंट हा काय होता, लोअर होता. आणि त्याच प्युअर सॉल्व्हंटमध्ये जेव्हा आपण सोल्यूट घातलं, जे सोल्युशन फॉर्म झालं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजेच त्याच्यामध्ये इलिव्हेशन झालं. म्हणजेच डेल्टा TB is equal to TB minus TB naught, that is the elevation in boiling point. सो नेक्स्ट पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. सो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे बघायचं आहे. सो काय आहे, द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. सोल्युशनच्या मोलॅलिटीशी काय असतं, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ते आपण कशानं डिनोट करतो, डेल्टा TB, दॅट इज अ इलिव्हेशन म्हणजेच बॉइलिंग पॉईंटमध्ये जे इन्क्रीज झाला त्याच्यामधला डिफरन्स, दॅट इज अ डेल्टा TB, दॅट इज अ इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कशाशी प्रोपोर्शनल आहे, मोलॅलिटीशी. मोलॅलिटी देन डायरेक्टली प्रोपोर्शनल हे साइन काढायचं असेल, इज इक्वल टू घालायचं असेल तर काय करणार, एक कॉन्स्टंट ॲड करणार आहे. सो डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. सो हे काय झालं, इक्वेशन आपल्याला फाइंड आउट झालं. काय आहे, एम म्हणजे काय, मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजेच काय असतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय 1 kg ऑफ सॉल्व्हंट. म्हणजेच काय, 1 kg ऑफ सॉल्व्हंटमध्ये किती नंबर ऑफ मोल्स, सोल्यूटचे किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहेत, दॅट इज अ मोलॅलिटी. देन डेल्टा TB म्हणजेच काय, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. म्हणजेच बॉइलिंग पॉईंट जो इन्क्रीज झाला, की प्युअर सॉल्व्हंट असताना बॉइलिंग पॉईंट कमी होता आणि सोल्युशनमध्ये ते कन्वर्ट झाल्यावर काय झालं, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज झाला, दॅट इज अ डेल्टा TB. त्या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजेच डेल्टा TB, दॅट इज अ इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. देन KB हा काय घेतला आपण, इलिव्हेशन कॉन्स्टंट यूज केला. त्यालाच काय म्हटलं जातं, इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट. ह्या पॉईंटवर आपल्याला 2 मार्कला नोट विचारली जाते किंवा इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट लिहा, फाइंड आउट करा इक्वेशन विचारलं जातं. सो ह्यालाच काय म्हटलं जातं, KB, दॅट इज अ इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं जातं. सो इफ M इज इक्वल टू 1, दॅट इज अ मोलॅलिटी इज इक्वल टू 1 असेल, मोलॅलिटी 1 असेल तर काय येणार आहे, डेल्टा TB इज इक्वल टू KB, दॅट इज काय येणार आहे की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ही इक्वल कशाशी असणार आहे, इबिलिस्कोपिक कॉन्स्टंटची. म्हणजेच काय, इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट इज अ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज प्रोड्युस्ड बाय द 1 मोलर ऑफ सोल्युशन. 1 मोलर सोल्युशनमध्ये आपण काय फॉर्म करू शकतो, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट फॉर्म करू शकतो. हे आपलं मेन इक्वेशन आहे की डेल्टा TB इज इक्वल टू काय आहे, KB इंटू M. हेच काय दाखवतं, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हे मोलॅलिटीच्या थ्रू आपण दाखवलं आहे. हे इक्वेशन आपल्याला या दोघांमधलं रिलेशन दाखवतं. देन लास्ट वन आहे की युनिट ऑफ केबीच म्हणजेच काय, इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट. सो आपल्याला MCQला विचारू शकतात की इबिलिस्कोपिक कॉन्स्टंटचा युनिट काय येतं. सो KB आता ह्याच फॉर्म्युला आपण KB मध्ये फॉर्म करू शकतो. काय येणार, M इंटू इकडे आल्यावर काय होणार आहे, डिवाइडला होणार. म्हणजेच काय, KB इज इक्वल टू डेल्टा TB डिवायडेड बाय M. म्हणजेच काय होणार आहे, डेल्टा TB, दॅट इज अ इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. मग आता बॉइलिंग पॉईंटचे युनिट काय येणार आहे, केल्विन. आणि M म्हणजेच काय, मोलॅलिटी म्हणजेच काय सांगितले, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय येणार आहे, युनिट काय येणार, मोल्स. आणि 1 kg ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच काय की मोलॅलिटीचं युनिट काय आलं, मोल्स पर kg, दॅट इज मोल्स पर kg लिहिलं. आता काय होणार की kg मायनस आहे, पर kg आहे, वरती आल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे आणि मोलचं काय होणार आहे, मायनसवर. म्हणजेच काय फायनल येणार आहे की युनिट ऑफ KB, दॅट इज इबिलिस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय येणार आहे, केल्विन kg पर मोल. हे काय आहे, युनिट ऑफ इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट. इबिलिस्कोपिक कॉन्स्टंटचे युनिट काय येतं, केल्विन kg पर मोल. ओके.
सो नेक्स्ट पॉईंट आहे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. म्हणजेच काय, सेम जसं आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये मोलर मास ऑफ सोल्यूटच्या M2 दॅट इज अ मोलर मास ऑफ सोल्यूटसाठी आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला. सेम तसंच बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो आत्ताच आपण एक पॉईंट बघितला की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ह्यांच्यामधलं जे रिलेशन असतं ते काय आहे, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट दॅट इज डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M दॅट इज अ मोलॅलिटीशी ते काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो ह्याच्यामध्ये काय घेतलं, डेल्टा TB इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्यासाठी इज इक्वल टू घालण्यासाठी कॉन्स्टंट ॲड केला दॅट इज अ इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. हे काय झालं, इक्वेशन आपल्याला फाइंड आउट झालेलं आहे. काय आहे की ज्याच्यामध्ये डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M हे काय आहे, आपल्याला फाइंड आउट झालेला फॉर्म्युला आहे. सो नेक्स्ट वन, सपोज आपण काय करणार आहोत, एक सोल्युशन प्रिपेअर करणार आहे. वी प्रिपेअर द सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 gram of solute in W1 gram of solvent. म्हणजेच काय, सोल्युशन आपण फॉर्म करणार आहे, सोल्यूट आणि सॉल्वंट ॲड केले पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये जो सोल्यूट घेतलाय त्याचं वेट काय आहे, W म्हणजेच काय, वेट घेतले, ग्रॅममध्ये वेट घेतले. वेट आपण Wनं डिनोट करतो. आता सोल्यूटचं आहे म्हणून तिथं W2 घेतलं आणि सॉल्वंटचं आहे म्हणून इथं काय घेतलंय, W1 घेतलंय. मग आता आपण असं सोल्युशन एक प्रिपेअर केले की ज्याच्यामध्ये W1 सॉल्वंट घेतलाय ग्रॅम आणि W2 ग्रॅम सोल्यूट ॲड केलेला आहे. सो आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे, आता W2 सोल्यूट घेतलाय, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट घेतलाय. मग आता हे ग्रॅममध्ये सोल्यूट घेतलाय, तो सोल्यूट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती त्या ह्याच्यामध्ये आहे, सोल्युशनमध्ये आहे. मोल्स ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. त्या सॉल्वंटमध्ये, त्या सोल्युशनमध्ये किती मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व झालेत, किती नंबर ऑफ मोल्स त्याच्यामध्ये आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपण कसं करणार, मोल्स म्हणजे काय, मोल्ससाठी काय फॉर्म्युला होतो की आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितले की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये बघितलेला की मोल म्हणजे काय, की वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. हा काय आहे, मोल्सचा आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला. आता मोल्स कुणाचे फाइंड आउट करायचे आहेत, आपल्याला सोल्यूटचे करायचे आहेत. म्हणजेच काय येणार की मोल्स दॅट इज N2 असतं आणि ह्याला काय येणार, W2 अपॉन M2 दॅट इज काय येणार, ह्याच्यामध्ये N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट आणि M2 म्हणजेच काय, मॉलिक्युलर वेट दॅट इज अ मोलर मास ही आपण ह्याला म्हणू शकतो. देन नेक्स्ट वन काय करायचं आहे की आपलं मास ऑफ सॉल्वंट किती घेतलाय, मास ऑफ सॉल्वंट किती आहे, W1 ग्रॅम आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, ग्रॅमचं कन्व्हर्जन kg मध्ये करायचं आहे. सो 1 kg काय येतं, 1000 ग्रॅम येतो. सो ग्रॅमचं कन्व्हर्जन kg मध्ये करताना काय करतो आपण, नेहमी ग्रॅमला काय करतो, 100 डिवाइड करणार आहे, तेव्हाच काय होणार आहे, आपलं सॉल्वंटचं मास काय होणार आहे, kg ग्रॅम मधलं काय होणार आहे, kg मध्ये कन्वर्ट होणार आहे. सो आपलं काय आहे, W1 ग्रॅम आहे, त्याला kg मध्ये करायचं असेल तर W1 ग्रॅम डिवायडेड बाय 1000 ग्रॅम पर kg म्हणजेच काय येणार, W1 डिवायडेड बाय 1000 kg. म्हणजेच हे काय झालं, कन्वर्ट कशामध्ये झालं, ग्रॅम टू kg मध्ये कन्वर्ट झालं. देन नेक्स्ट वन आपण आता बघूया. आता हे बघितलं की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता जे सोल्युशन तयार केले त्याच्यामध्ये त्या सोल्यूटचे किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट आहेत हे पाहिलं, हे समजा इक्वेशन 2. देन हे काय केलं, नेक्स्ट स्टेप काय केली आपण की मास ऑफ सोल्यूट, सॉल्वंटचं मास काय होतं, 1 ग्रॅम होतं. सो ग्रॅमचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, kg मध्ये केलेलं आहे. मग ग्रॅमचं कन्व्हर्जन kg मध्ये करताना काय करतो, 1000ला डिवाइड करतो आपण त्या क्वांटिटीला. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की आपल्याला मोलॅलिटी माहिती आहे. मोलॅलिटी म्हणजेच काय आहे की त्याचं मिनिंग काय आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट
डिवायडेड बाय 1 kg ऑफ सॉल्वंट. हे काय आहे की मोलॅलिटीचा काय आहे फॉर्म्युला आहे, डेफिनेशन आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पर kg ऑफ सॉल्वंट. 1 kg ऑफ सॉल्वंटमध्ये त्या सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स किती प्रेझेंट आहेत, दॅट इज अ मोलॅलिटी. मोलॅलिटी आपण एमनं डिनोट करतो. सो आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचे आता त्या सोल्युशनमध्ये ते नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती आहेत आपण फाइंड आउट केलेत फर्स्ट स्टेपमध्ये. मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय आहेत, W2 डिवायडेड बाय M2. हे काय आहेत, सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स आहेत. आणि 1 kg ऑफ सॉल्वंट kg मधला त्याचं वेट kg मधलं काय आहे, W1 अपॉन 1000. म्हणजेच इथं काय होणार, W1 डिवायडेड बाय 1000 kg झालं. हे काय असणार आहे, हे मोल्समध्ये असणार आहे आणि हे काय असणार आहे, kg मध्ये असणार आहे. ओके, आता काय होणार आहे, 1000 डिवाइडला आहे, वरती गेल्यावर काय होणार आहे, इंटू होणार. म्हणजेच मोलॅलिटी काय येणार, M इज इक्वल टू 1000. इथं W2 ॲज इट इज, इथं डिवाइडला काय आहे, M2 आहे आणि इथं डिवाइडला काय आहे, W1. हे काय झालं, मोलॅलिटीची व्हॅल्यू झाली. मोलॅलिटी इज इक्वल टू काय आलं, 1000 W2 अपॉन M2 W1. W2 म्हणजे काय आहे, वेट ऑफ सोल्यूट. W म्हणजेच काय असतं, वेटला आपण W लिहितो आणि W1 दॅट इज अ वेट ऑफ सॉल्वंट. 1 हे नंबर सॉल्वंटसाठी असतो, 2 हा सोल्यूटसाठी असतो आणि M2 म्हणजेच काय, मोलर मास ऑफ सोल्यूटचं मोलर मास. आता आपल्याला फोर्थ स्टेप करायचे काय आहे, आपल्याला इक्वेशन 1 माहीत आहे. हां, इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये काय करायचं आहे, एमची व्हॅल्यू पुट करायचं आहे. इक्वेशन 1 काय आहे, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. M म्हणजेच काय आहे, मोलॅलिटी आहे. एमची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट झाली, ती फक्त तिथं काय करायची, पुट करायची. KB इंटू 1000 W2 डिवायडेड बाय M2 W1. म्हणजेच काय झालं, आता ह्याच्यामध्ये काय झालं, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू 1000 W2 डिवायडेड बाय M2 W1. आपल्याला M2 म्हणजेच काय आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट. आपण पॉईंट काय बघत होतो, मोलर मास ऑफ सोल्यूटसाठी फॉर्म्युला फाइंड आउट करायचं होतं. सो M2 हे डिवाइडला इकडं आलं इंटू होणार आणि हे डेल्टा TB हे इकडं आल्यावर काय होणार, डिवाइडला येणार. म्हणजेच M2 इज इक्वल टू काय येणार, KB 1000 W2 डिवायडेड बाय काय येणार, डेल्टा TB W1. हे काय झालं, फायनल इक्वेशन ऑफ मोलर मास. मोलर मास आपण कशानं फाइंड आउट करू शकतो, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटवरनं फाइंड आउट करू शकतो. मोलर मास ऑफ सोल्यूटसाठी आपण फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. कसं स्टेपमध्ये बघितलं, फर्स्ट वन काय केलं बघा की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटसाठी जो फॉर्म्युला आपण बघितलेला की डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. मोलॅलिटीशी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे आपल्याला माहिती आहे. देन डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. दॅट इज आपण काय केलं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला, त्यालाच इब्लिस्कोपिक कॉन्स्टंट बनतो. देन नेक्स्ट स्टेप काय केली, फर्स्ट स्टेप आपण काय केलं की हा फॉर्म्युला घेतला की जो आपल्याला माहिती आहे, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. देन काय केले, आपण सोल्युशन प्रिपेअर केले की ज्याच्यामध्ये काय आहे, W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट डिझॉल्व केला आहे, W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंटमध्ये केलेला आहे. मग आता काय करायचं, फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट फाइंड आउट करायचे. मग नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आता कशाचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत, सोल्यूटचे, दॅट इज N2. मग काय येणार, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. W2 दॅट इज अ वेट ऑफ सोल्यूट अँड द M2 दॅट इज अ मोलर मास ऑफ सोल्यूट. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे की मास ऑफ सॉल्वंट. आपल्याकडं जे मास घेतले ते काय आहे, ग्रॅममध्ये. सो ग्रॅमचं काय करायचं आहे, KG मध्ये कन्व्हर्जन करायचं. त्याच्यासाठी काय करतो, 1000 त्याला डिवाइड केलं की KG मध्ये ते कन्व्हर्ट होतं. देन आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजेच काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट
डिवायडेड बाय 1 kg ऑफ सॉल्वंट. हा काय आहे, मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे, डेफिनेशन आहे. सो त्याच्यामध्ये आपण काय करायचे, व्हॅल्यू पुट करायचे की जे आत्ता आपण काढलेल्या नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2/M2 आणि 1 kg ऑफ सॉल्वंट म्हणजे सॉल्वंट जो आपण ग्रॅममधला kg मध्ये कन्व्हर्ट केला तोच W1 डिवायडेड बाय 1000. मग मोलॅलिटी आपल्याला काय फाइंड आउट झाली, 1000 W2 डिवायडेड बाय M2 W1. सो आपल्याला इक्वेशन 1 माहीतच आहे काय आहे की डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटीची व्हॅल्यू पुट करायची. M हा डिवाइडला इकडं आलं इंटू होणार. मग M2साठी आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचं. त्याच्यासाठी आपण काय केलं की M इकडं डिवाइडला इकडं गेलं इंटू झालं आणि डेल्टा TB इकडं आल्यामुळं डिवाइडला गेलं आणि M2 इज इक्वल टू 1000 KB W2 डिवायडेड बाय डेल्टा TB W1. हा काय आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट. हा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला आहे. एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.